पावसाळा सुरू झाला की गरमागरम चहा आणि कांदा भजीची आठवण येते. तर आज आपण एकदम कुरकुरीत गाड्यावर मिळतात तशी परफेक्ट कांदा भजी म्हणजेच खेकडा भजी कशी बनवायची ते पाहू. हा आवाज ऐका. बघा किती कुरकुरीत झालेली आहेत. अजिबात तेलकट नाहीत किंवा गार झाली तरी मऊ पडणार नाहीत किंवा खाताना घशात अडकणार नाहीत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथे कांदा भजी बनवण्यासाठी 1 पाव कांदे घेतलेले आहेत. बघा, कांदे सोलून घेऊ. ही कांदा भजी परफेक्ट होण्यासाठी ना एकदम बारीक सारी गोष्टी पण खूप महत्त्वाच्या ठरतात. आता हा कांदा सोलून झाला. जर काळा असेल आतून तर तो धुवून घ्यायचा. आता बघा, हा कांदा मी कापून घेतला आणि त्याच्या वरचा जो पांढरा भाग असतो ना तोही काढून घ्यायचा. आता हा कांदा मी मधून कापला. आता तो एकदम पातळ आणि एकदम स्लाइसमध्ये कापून घ्यायचा. हा कांदा एकदम पातळ कापला की कांदा भजी एकदम कुरकुरीत तयार होतात. आणि हा तुम्ही कसाही कापू शकता. बघा, असं खाली ठेवून कापू शकता किंवा असं वरती धरून चाकूनेही पातळ स्लाइस करू शकता. या कांद्याच्या टोकाला जो पांढरा भाग असतो ना तो आपण सुरुवातीलाच काढला की बघा असं कांद्याचे लेयर्स सहज मोकळे होतात आणि कांदा एकदम मोकळा मोकळा तयार होतो. आणि आता बघा, हाताने असं चोळून घेतलं की सगळ्या त्याच्या लेयर्स छान अशा वेगळ्या झालेल्या आहेत. ही कांदा भजी आपण पाण्याचा थेंबही न घालता आज बनवणार आहोत. तर इथे मी अर्धा चमचा मीठ घालून घेते. मीठ असं कांद्याला चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे कांद्याला आपोआपच पाणी सुटतं आणि कांदा चांगला मऊ होतो. आता असं मीठ चांगलं चोळून घेतलंय आणि आता हे थोड्या वेळासाठी अगदी 5 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊ. आता हे कांदा भजीसाठी आपल्याला थोडंसं वाटण करायचं आहे. तर मी एका प्लेटमध्ये बघा इथं 10 ते 12 लसूण पाकळ्या, 5 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचे जिरे आणि काही आल्याचे तुकडे घेतलेले आहेत. हे पाणी न घालता आपल्याला मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. ते आपलं हे हिरवं वाटण तयार आहे. आणि आता तुम्ही पाहू शकताय बघा, या कांद्याला छान पाणी सुटलं आहे. एकदम चांगला मऊ आणि छान कांदा झालेला आहे. आता यामध्ये घालू सुरुवातीला आपण 1 कप चना डाळीचं पीठ. आता हे घेताना चाळूनच घ्यायचं. त्यामुळे त्यातल्या गाठी असतात ना त्या सगळ्या मोकळ्या होतात. आणि इथं परत हिरवं वाटण केलेलं आहे ते घालू. अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग आणि थोडंसं अर्धा चमचा आपल्याला घालायचा आहे ओवा. तो चांगला असा चोळून घातला. इथे घालते आहे मी 1 चमचा तांदळाचं पीठ. त्यामुळे ही भजी छान कुरकुरीत तर तयार होतीलच, तसंच गार झाली तरीही ही कुरकुरीतच राहतात, मऊ पडत नाहीत किंवा अजिबात तेलकट होत नाहीत. तर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घेतली आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातलं. आपण अगोदर कांद्याला मीठ लावलेलं होतं हे लक्षात ठेवायचं. आता हे सगळं जिन्नस आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊ. हे मिश्रण चांगलं मिक्स करताना छान दाबून मिक्स करून घ्यायचं. आणि इथे बघा, आपण पाणी न घालता हे सगळे जिन्नस छान असे एकजीव झालेले आहेत. बघा, इथं पाणी घालण्याची अजिबात गरज पडत नाही. तुमचं मिश्रण जर थोडंसं सैल वाटलं तर तुम्ही थोडंसं डाळीचं पीठ सुद्धा याच्यामध्ये ऍड करू शकता. आता हे कांदा भजीचं मिश्रण आहे ना ते जास्त आपल्याला पातळ करायचं नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाही. आपल्याला तेलामध्ये भजी सोडता येतील ना इतपत ते सैल असावं. आणि हे मिश्रण असं मिक्स केल्यानंतर आपल्याला 1 मिनिट सुद्धा असं ठेवून द्यायचं नाही. लगेच भजी काढायला घ्यायचे, कारण असं ठेवून दिलं की लगेच त्याला पाणी सुटतं आणि परत आपल्याला बेसन पीठ त्याच्यामध्ये घालावं लागतं. तर मी तर तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. बघा, तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि तर तेल गरम झालं आहे का नाही चेक करण्यासाठी थोडं पीठ तेलात टाकलेलं आहे. बघा, ते पटकन असं वरती आलं आणि चांगली बुडबुडे आले आहेत म्हणजे हे तेल चांगलं गरम झालेलं आहे. जास्त तेल धुवाधार असं गरम करायचं नाही. आणि इथं बघा, बारीक बारीक अशी भजी सोडून द्यायची तेलामध्ये. जास्त मी मोठी करत नाही कारण हे आपोआपच फुगतात. याच्यामध्ये कांदा आहे आणि त्यामुळे या पिठामध्ये बघा मला तेल घालण्याची सुद्धा गरज नाही पडली. यामध्ये मी सोडा किंवा इनो असं काहीच घातलं नाही भजी फुगण्यासाठी. तरी सुद्धा ही भजी छान फुगतात आणि छान कुरकुरीत होतात. बघा, आता चांगले हलवून घ्यायची. भजीचं पीठ जर पातळ केलं ना असा आकार व्यवस्थित खेकड्यासारखं येत नाही आणि जर घट्ट भजी ठेवली ना तर खाताना आपल्याला घशामध्ये अडकतात. भज्यांचा असं सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला भजी तळून घ्यायची आहेत. बघा, अशी थोडीशी सुद्धा कच्ची नाही ठेवायची, नाहीतर मग ती मऊ पडतात. आणि सुरुवातीला जर तेल चांगलं गरम नाही केलं ना तरी सुद्धा भजी फुगत नाहीत आणि एकदम अशी कुरकुरी सुद्धा होत नाहीत. बघा, तर या भज्यांना इथे चांगला सोनेरी कलर आला आहे, चांगली तळली गेली आहे. तर म्हणजे एका झाऱ्यावर काढून घेतली आणि चांगलं तेल नितळून घ्यायचं आहे असं थोडंसं झारा हलवून. आणि इथं मी टिश्यू पेपरवर काढून ठेवते, तुम्ही एका चाळणीमध्ये सुद्धा काढून ठेवू शकता. आणि इथे पहा, आपली बघा
खेकडा भजी किंवा कांदा भजी किती परफेक्ट आणि कुरकुरीत झालेली आहेत. एकदम गाड्यावर मिळतात तशी. बाहेर चांगलं थंडगार वातावरण आहे, पाऊस पडत आहे आणि गरमागरम भजी आणि चहा बरोबर काय छान लागतात. आणि भजींबरोबर खाण्यासाठी हिरवी मिरची सुद्धा तळलेली आहे. ते तुम्ही पाहिलेत ना की भजींसाठी मी इथं गरम तेल करून पिठात घातलं नाही किंवा इनो घातला नाही किंवा सोडाही घातला नाही, तरी सुद्धा छान कुरकुरीत झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा अशी भजी नक्की ट्राय करा. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी शेअर करा. धन्यवाद.